संपूर्ण देशभर उदारमतवादाला ग्रहण लागलेलं आहे. माणसातला संवाद संपलेला आहे. माणसं माणसापासून तुटलेली आहेत. लेखकाने बोललं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बोलण्याची किंमत मोजावी लागते आणि न बोलण्याची देखील किंमत मोजावी लागते. अदृश्य कॅमेरे तुमच्यावर लागलेले आहेत. तुम्ही काय खावं, तुम्ही काय प्यावं हे देखील दुसराच कोणीतरी ठरवत आहे. साहित्याने भूमिका घेऊन लिहिलं की ते प्रचारकी होते. ब्रिटनकडे जर आपण बघितलं की त्यांच्याकडे भाषा होती म्हणून त्यांनी जगावर राज्य केले. फ्रेंच लोकांकडे भाषा होती म्हणून जगावर राज्य केले. स्पॅनिश ही भाषा जगभर आज राज्य करते कारण त्यांच्या मागे साहित्य होतं आणि ते संपूर्ण जगभर जाते. आधी भाषा टिकवली पाहिजे तरच आपण टिकणार आहोत. मला असं वाटतं की आपण बोललं पाहिजे, आपण व्यक्त झालं पाहिजे. ज्यांना बोलता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला कान नाही, ज्याला डोळे नाही, ज्याला वाचा नाही, त्याचे शब्द होऊन लेखक येत असतो. महामारी या शीर्षकाची एक कविता आहे, अगदी छोटी कविता, की मास्क शिवाय फिरू नका. देशात जीभ कापण्याची साथ आली. तोंड लपवूनच जा. न जाणो कुठल्याही क्षणी जीभ कापली जाऊ शकते. तोंड लपवूनच जा. न जाणो कुठल्याही क्षणी तुमची जीभ कापली जाऊ शकते. रात्रभर झोपलो नाही मी. रात्रभर झोपलो नाही मी. जीभ कापली तर बोलणार कसा. जीभ असताना तरी कुठे बोललो होतो मी. जीभ असताना तरी कुठे बोललो होतो मी. बोलण्याचा आणि जिभेचा काहीही संबंध नाही. बोलण्याचा आणि जिभेचा काहीही संबंध नाही. आत्ताच आपण जी कविता ऐकली ती स्वतः सायमन मार्टिन यांनी लिहिलेली आहे. खरं पाहिलं तर सायमन मार्टिन यांची जर ओळख करून द्यायची असेल तर अगदी एका वाक्यात त्यांची ओळख करायची असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की 4 दशकं वास्तववादी विचारसरणी, सामाजिक जाणीव आणि माणुसकीचा शोध घेणाऱ्या कविता ते करतायत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये. आणि मी जसं म्हटलं की ज्या पद्धतीनं तुमच्या कविता हे 4 दशकं सामाजिक जाणीव करून देत आहेत आणि त्या बरोबरीनं तुम्ही साहित्य विश्वात एक वेगळं स्थान तयार केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. अशा या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला एक कवी म्हणून हे जिभेवर घसरावं असं का वाटलं? त्याच्या अगोदर तुम्ही 4 दशकाचा उल्लेख केला म्हणून फक्त एक वाक्यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की 93 साली माझा पहिला कविता संग्रह कालवारी पुण्याच्या साधना प्रकाशनने प्रकाशित केला. बापट सर होते, प्रधान सर होते आणि पाडगावकर सरांच्या हस्ते त्या प्रकाशन वसईला झालेलं होतं. तर त्या काळात देखील वसईवर जे संकट आलेलं होतं दहशतवादाचं, त्या काळामध्ये मी लिहितो आहे आणि आजही लिहितो आहे. त्या परिस्थितीमध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. तर आता परिस्थिती अजून बिकट झालेली आहे. ही 5 वर्षापूर्वी कविता लिहिली की संपूर्ण जगभरच, देशाचं आपण बोलूच नाही, संपूर्ण देशभर उदारमतवादाला ग्रहण लागलेलं आहे आणि मग जे फॅसिस्ट विचार आहेत ते आपल्या अंगावर चाल करून येत आहेत. त्यामुळे माणसातला संवाद संपलेला आहे. माणसं माणसापासून तुटलेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशय आहे आणि ही अतिशय भीतीग्रस्त परिस्थिती आहे. म्हणून ह्या ग्रहण लागलेल्या काळामध्ये लेखकाने बोललं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे, का बोललं पाहिजे, कारण त्याचं कारण असं आहे की बोलण्याची किंमत मोजावी लागते आणि न बोलण्याची देखील किंमत मोजावी लागते. म्हणून हा जो सगळा विचार आहे ना, तो मी सातत्याने 40 वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे ज्या वेळेला निसर्गावर हल्ला होतो त्यावेळेला आम्ही बोलत होतो, आमच्या जमिनी हिसकावल्या जात होत्या तेव्हा आम्ही बोलत होतो, आमचे शब्द हिसकावले जात आहेत तेव्हा आम्ही बोलत आहोत. आणि माणसात दुःख भोगत असताना लेखकांनी उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका आहे आणि ती भूमिका माझ्या अध्यात्मातून आलेली आहे. त्यामुळे मी बोलतो आहे, ती माझी जबाबदारी आहे म्हणून मी बोलतो आहे. तुम्ही म्हणताय की 93 पासून आतापर्यंत काहीच परिस्थिती बदललेली नाही, पण अनेक स्थित्यंतर झाली आहेत असं मला वाटतं. आणि या सगळ्या स्थित्यंतराकडे तुम्ही एकाच नजरेनं बघतायत का? मग नाही, तसं नाही ना. खूप चांगली स्थित्यंतर पण झालेली आहेत. खूप चांगली स्थित्यंतर, पण आपण आजची जी परिस्थिती आहे त्या संदर्भातलं माझं ते भाष्य आहे. तर म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान आलं 40 वर्षामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शोध आले नवीन नवीन. तर त्यामुळे माणसं जवळ, पण त्याचं कारण असं की माणसं जवळ येण्यापेक्षा ती दूर गेली. आज कसं आहे की अदृश्य कॅमेरे तुमच्यावर लागलेले आहेत. तुम्ही काय खावं, तुम्ही काय प्यावं हे देखील दुसराच कोणीतरी ठरवत आहे.
म्हणजे आपण असं सांगत होतो की हे सगळे विज्ञान तंत्रज्ञानामुळे माणसं जवळ येतील, तर त्या उलट परिस्थिती वेगळी आहे. तर त्या संदर्भामध्ये स्थित्यंतराचा लेखक हा सातत्याने त्याचा मागोवा घेत असतो की सर्वसामान्य जनतेवर त्याचा काय परिणाम होतो, त्याने त्यांचा विचार करावा. त्या अर्थाने माझी ती भूमिका आहे. अ, आपण जर भारताच्या म्हणजे देश म्हणून जर भारताकडे पाहिलं तर भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे असं आपण सातत्यानं म्हणत राहतो, घोकत राहतो. एका बाजूला आपल्याला खूप अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टींचा, पण दुसऱ्या बाजूला जर साहित्य म्हणून जर आपण पाहिलं तर या साहित्यामध्ये सर्व साहित्यांचा समावेश तितक्याच पद्धतीनं केला गेलाय का असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही या सगळ्या देशभरातल्या विविध साहित्याकडे कसं बघता आहात? मी जो अगोदरचा मुद्दा जो आहे ना तो अतिशय महत्वाचा आहे की आपला देश आहे ना तो विविध भाषा, विविध संस्कृती, विविध धर्म ह्याने एक विणलेला महावस्त्र आहे. तर खरं म्हणजे ही सुंदरता आहे आपली. आपल्या विविधतेमध्ये जी एकता आहे ना ती आपली सुंदरता. असं जगात कुठे दिसत नाही. अनेक देश कसे आहेत की एक भाषा आहे, एक संस्कृती आहे, एक धर्म आहे. तर आपल्या इकडे हे सगळं आपल्याला वैभव मिळालेलं आहे. भारताचं वैशिष्ट्य काय आहे की अनेक धर्म असून देखील अनेक धर्म असणं, अनेक भाषा असणं, अनेक संस्कृती असणं, अनेक विचारधारा असणं, म्हणजे त्याला आपण दर्शनं म्हणतो, ती आपल्या इकडे आहेत ती सगळी. पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती काय आहे तर आपण त्यापासून मागच्या काही वर्ष जगभरामध्ये उजव्या विचारसरणी ज्या आल्या, म्हणजे जगभरात आल्या, आपल्या इकडेच नाही, तर त्यामुळे आपल्या इकडे सुद्धा एक भाषा, एक संस्कृती, एक विचार हे सपाटीकरण सुरू आहे. आणि ते सपाटीकरण अतिशय घातक आहे, कारण आपल्या वैशिष्ट्यापासून आपण दूर जात आहोत. आणि लेखकाची भूमिका काय आहे की लेखक हा कुठल्या जातीचा नसतो, तो कुठल्या धर्माचा नसतो, तो कुठल्या विचाराचा नसतो, तो कुठल्या पक्षाचा नसतो. लेखक हा माणसाचा विचार घेऊन माणूस पण जगवण्यासाठी उभा असतो, म्हणून तो सगळ्यांच्या पलीकडे असतो. आता माझं नाव जरी ख्रिस्ती असलं तरी परंतु मी ख्रिस्ती विचाराच्या पलीकडे आहे, मी माणूसपणाचा शोध घेतोय. तर आज जी विविधता आहे ना आपल्या इकडे, त्या विविधते संदर्भात जर आपण बोललो तर आजच्या परिस्थितीमध्ये लेखकांनी ती आपली जी विविधता आहे, आपलं जे सौंदर्य आहे ते टिकवण्यासाठी झटलं पाहिजे, अशी माझी व्यक्तिगत भूमिका आहे. पण या भूमिकेला साजेसं साहित्य किंवा या भूमिकेचं साहित्य हे मराठी भाषेमध्ये येताना तुम्हाला दिसतंय का? कारण मी पुन्हा पुन्हा तोच मुद्दा काढतीये की आपण म्हणजे विविधता आहे म्हणून आपण खूप अभिमानानं हे सगळं सांगतोय, पण साहित्यात याचे पडसाद उमटताना दिसतात का? आणि ते ते पडसाद हे फ्रीली आहेत असं तुम्हाला वाटतंय का? कसं असतं माहिती आहे का, साहित्याने भूमिका घेऊन लिहिलं की ते प्रचारकी होते. त्याच्या साहित्याला भूमिका नसते. आधी साहित्य येते आणि त्यानंतर साहित्याची भूमिका येते. तर त्याचे पडसाद उमटतात. असंख्य असे अनेक लेखक आहेत, विशेषतः हिंदी भाषेत आहेत, पंजाबीमध्ये आहेत, बंगालीमध्ये आहेत. हे सर्व जे संचित आहे ते टिकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतात. अतिशय टोकदार असं लेखन आजच्या काळामध्ये सर्व भाषेमध्ये होते. मराठीमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे, म्हणजे ते माणसाच्या पातळीवर होते, कुटुंबाच्या पातळीवर होते, समाजाच्या पातळीवर होते, वेगवेगळ्या पातळीवर आमचे लेखक आहेत. हे सगळं जे काही संकट चालून आलेलं असेल त्याच्याबद्दल असेल, आपली वैशिष्ट्याबद्दल असेल, तर आपल्या संस्कृतीबद्दल असेल, अतिशय सुंदररित्या व्यक्त होत आहे, फार चांगल्या प्रकारे व्यक्त होते. त्याच्यामध्ये गोंधळ असा आहे की मधल्या काळात काय झालेलं आहे की भाषेपासून आपण दूर गेलेलो आहोत. आज आपण बोलतो की अभिजात भाषेचा दर्जा वगैरे आपण बोलतो, परंतु फार मोठा आता 12 कोटीचा आपला महाराष्ट्र आहे, परंतु मराठी पुस्तकाची आवृत्ती किती पुस्तकं संपतात या राज्यामध्ये? कारण वाचन संस्कृतीपासून आपण दूर गेलो, आणि माणसं वाचन संस्कृतीपासून दूर गेलो की ती विचारापासून दूर जातात, त्याचा सगळा सांधा तुटून जातो. हे अतिशय धोकादायक आहे. तर त्यासाठी देखील प्रयत्न होणं आवश्यक आहे. आणि भाषेचं काय झालं की माध्यम बदललं, शिक्षणाचं माध्यम बदललं. आम्ही तर मुलांना सांगतो की इंग्रजीत शिकत आहात तर इंग्रजी वाचा आणि मराठी बरोबर संबंध ठेवा. मराठी मातृभाषा आहे, मातृभाषेपासून दूर जाऊ नका. जो समाज मातृभाषा हरवतो ना, तो त्या समाजाला भवितव्य नसते. आणि आज आपल्या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की मराठी बोलायला लाज वाटते. शुद्ध मराठी आमची मुलं बोलू शकत नाही. घरामध्ये देखील आम्ही अनेक भाषा बोलतो, ठीक आहे, कुठल्याही भाषेचा दुस्वास नसावा. कुठलीही माय मावशी आम्ही बोलतो ना,
कुठल्याही भाषेबद्दल आमच्या मनात आकस नसावा, त्यावरून भांडणं होऊ नये. आता भाषेवरून देखील भांडणं व्हायला लागलेली आहे, ती होऊ नये. कारण भाषा ही सगळ्या विचारांची जननी आहे. विचार घेऊन येते, त्याच्यामध्ये संस्कृती घेऊन येते ती. त्यामुळे कुठलीही भाषा वाईट चांगलं असं काही नसते, बरी वाईट असं नसते. भाषा ही भाषा असते. परंतु माझी जी मातृभाषा आहे मराठी जर असेल, तर त्याबद्दल मला ओलावा, ममत्व, प्रेम आणि ती टिकवण्यासाठी माझी धडपड असली पाहिजे. आणि ती जेव्हा टिकवता तेव्हा व्यापक प्रमाणामध्ये तुम्ही विकासाच्या दिशेने जाता. आणि जेव्हा तुम्ही एखादं राज्य, एखादं राष्ट्र भाषा हरवते ना, तेव्हा त्याची अधोगती सुरू होते. ब्रिटनकडे जर आपण बघितलं की त्यांच्याकडे भाषा होती म्हणून त्यांनी जगावर राज्य केलं. फ्रेंच लोकांकडे भाषा होती म्हणून जगावर राज्य केलं. स्पॅनिश ही भाषा जगभर आज राज्य करते, कारण त्यांच्या मागे साहित्य होतं आणि ते संपूर्ण जगभर जाते. आपल्या इकडे झालं नाही. म्हणून आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो की आधी भाषा टिकवली पाहिजे, तरच आपण टिकणार आहोत. पण या भाषेला टिकवण्यामधलं खूप मोठं चॅलेंज आपल्याला दिसतंय. म्हणजे आत्ताच मराठी भाषेचंच आपण जर उदाहरण घ्यायचं असेल, तर मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषा अधिक जोमानं वाढावी म्हणून अनेक जण प्रयत्न करताना दिसतात. पण दुसऱ्या बाजूला त्याच मुद्द्यांचं राजकीयकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं. त्याचा फायदा तसं पाहिलं तर भाषेला न होता तो राजकारणाला जास्त होतो. म्हणजे तो मुद्दाहून तो राजकीयकरण होतं आणि मग तो मुद्दा संपतो. याच्याकडे तुम्ही एक साहित्यिक म्हणून कसं बघता? मराठी भाषेच्या संदर्भात जर आपण बोललो तर मिशनऱ्यांचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे मी तुम्हाला 1827चं उदाहरण एक उदाहरण तुम्हाला सांगतो. 1827 साली सर विल्सन, जॉन विल्सन यांनी विल्सन सोसायटीची स्थापना केली. आणि ते जे विल्सन कॉलेज आहे मुंबईला, त्या कॉलेजची स्थापना 1827 साली ह्या ब्रिटिश मिशनऱ्यांनी केलेली आहे. त्याने त्या काळामध्ये मराठीमध्ये 9 पुस्तकं लिहिलेली होती. तेव्हा 16व्या शतकामध्ये फादर स्टीफनने ख्रिस्तपुराण लिहिलं. तर म्हणजे मिशनऱ्यांचं योगदान फार मोठं आहे. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पण 1827 मध्ये विल्सन कॉलेज आलेलं आहे. आणि सर एल्फिस्टन आहे ते सर विल्सन, जॉन विल्सनची सल्ला घ्यायचा शिक्षणाच्या संदर्भामध्ये. म्हणजे मिशनरी म्हणजे आज प्रचारासाठी असतील, पण भाषेची जी सुरुवात आहे, कोश वाङ्मयाची सुरुवात आहे, शब्दकोशाची सुरुवात आहे. मेजर कॅन्डी पासून जर आपण सगळा विचार केला तर ह्या लोकांचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे मराठी भाषेसाठी. हे सगळं आलेलं आहे आपल्याकडे. आजची परिस्थिती अशी आहे की वाचणारा वर्ग ह्या भाषेपासून दुरावल्यामुळे भाषेची हेळसांड झालेली आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आज कसं आहे की सरकार जे आहे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या कल्याणकारी योजनामधून अंग काढून घेत आहे. म्हणजे शाळाबाह्य मुलांची संख्या जर बघितली तर ती भीतीदायक आहे आणि ती सर्वच समाजातून आहे. म्हणजे खेड्यापाड्यातून आज मुलं फेकली जात आहेत शिक्षणाच्या प्रवाहापासून. मग शिक्षणच नसेल तर भाषा कशी आपली टिकणार आहे? तर त्याकरता हे सगळे प्रयत्न होणं, म्हणजे राजकीय इच्छाशक्ती जर असेल आपल्याकडे तरच तुम्ही भाषा टिकवू शकता. राजकीय जे राजकारणी असतात ते भाषेचा वापर राजकारणासाठी करतात, परंतु त्यांची इच्छाशक्ती जर असली तर यशवंतराव चव्हाणांकडे फार मोठी इच्छाशक्ती होती. म्हणून त्या काळामध्ये साहित्य संस्कृती मंडळ पासून आपल्या इकडे सगळे संस्था आल्या, विश्वकोश मंडळ आलं आणि त्याचा ह्या राज्याला फार मोठा, ह्या आपलं राज्याने दिशा दिली अन्य राज्यांना. म्हणजे उत्तर प्रदेश असू द्या, बिहार असू द्या, आपल्या राज्यातून भाषेच्या संदर्भात जे मूलगामी काम झालं, कोश वाङ्मयाच्या संदर्भात असेल, शब्दकोशाच्या संदर्भात असेल, जे काही मूलगामी काम झालं त्याचं उदाहरण अन्य राज्यांनी घेतलं. मग त्यासाठी द्रष्टे असावे लागतात. काही मंडळी द्रष्टे होती, साहित्याचे व्यासंगी होते आपले साहित्यिक, आपले राजकारणी. आज त्याचा अभाव असल्यामुळे आज खरी समस्या उभी राहिलेली आहे. ख्रिस्ती मुळातच अल्पसंख्याक आहे, साहजिक साहित्यिकही त्यामुळे अल्पसंख्याक मध्येच मोडणार. तर या सगळ्यांकडे मुख्य प्रवाहातील साहित्यिक मंडळी कशी बघतात? त्यांची वागणूक नक्की कशी असते? अल्पसंख्याक आहेत म्हणजे भारताच्या संदर्भात जर विचार केला तर आम्ही अल्पसंख्याक आहोत ना. तर मुख्य प्रवाहातले साहित्यिक अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत करण्याची पद्धत आहे. विशेषतः मराठीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर ख्रिस्त चरित्र हे महाराष्ट्रातल्या असंख्य म्हणजे अनेक साहित्यिकांनी
ती प्रतिमा आणि प्रतीकं वापरलेली आहेत. म्हणजे हिंदीमध्ये असा प्रयोग झाला नाही, मराठीमध्ये झाला. म्हणजे विंदा करंदीकर असतील, कुसुमाग्रज असतील, सुरेश भट असतील, महाराष्ट्रातले बहुतांश प्रथित जे मान्यवर साहित्यिक आहेत, त्याने ख्रिस्ताचं दुःख, ख्रिस्ताची विचारधारा, ख्रिस्ती प्रतीकं ह्यांचा त्या साहित्यामध्ये बऱ्यापैकी वापर केले. म्हणजे जसा कृष्ण आणि राम ही जी प्रतीकं आपली आहेत भारतीय अध्यात्मातली आणि साहित्यातली, त्याचा वापर ज्या पद्धतीने केलेला आहे महाभारत आणि रामायणातल्या प्रतीकाचा, तसं बायबलमधली जी प्रतीक आहेत त्यांचं देखील चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे. मंगेश पाडगावकरांनी तर नवीन कराराचा जो अनुवाद केलेला आहे, म्हणजे अतिशय साहित्यिक भाषेमध्ये, हा महाराष्ट्रातला खूप वेगळा प्रयोग आहे. खरं म्हणजे हिब्रू मधून मराठीमध्ये पहिल्यांदा मूळ हिब्रू भाषेतून मराठीमध्ये आणणाऱ्या बाई देखील महाराष्ट्रीयन पंडित रमाबाई होत्या. म्हणजे तो देखील महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय ललांभूत आणि एका स्त्रीने कितीतरी 150 वर्षापूर्वी केलेला हा प्रयोग आहे भाषे. मग नारायण बामन टिळक असतील, असंख्य लक्ष्मीबाई टिळक असतील, तर ह्या सगळ्या मंडळीने, त्यामुळे आमच्यावर म्हणजे अल्पसंख्याक आहोत, लेखक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत आहे. मुख्य संमेलनामध्ये आमच्यासारखी काही मंडळी आहे, त्यांना सातत्याने सन्मानपूर्वक स्थान मिळालेलं आहे. तर कालच वैभववाडी कोकणामध्ये संमेलन झालं, त्या संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. 21 डिसेंबरला इचलकरंजीला एक संमेलन आहे, त्याचा अध्यक्ष मी आहे. ह्यापेक्षा एखाद्या कुठल्या लेखकाला कुठला सन्मान, आणि लेखकाचा सन्मान जो आहे ना, तो त्याच्या जात, धर्म, भाषेवर मिळू नये, तर त्याच्या निर्मितीवर त्याला तो सन्मान मिळाला पाहिजे. मग तुम्ही आदिवासी समाजातून जरी आलेला असाल आणि तुमचं एक पुस्तक देखील जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकते. तुम्ही काय सांगता, तुमची भूमिका काय आहे, तुमचे विचार काय आहेत, आणि तुम्ही कुठली भर घालता साहित्यामध्ये ना, त्यावर तुमचं स्थान अवलंबून असते, तुमचं स्वागत अवलंबून असते. स्वागत होतच जाते ना, जर तुमच्याकडे कस असेल तर स्वागत होते. ख्रिस्ती साहित्यावर सातत्यानं धर्मांतराचा आरोप जो आहे तो होताना आपल्याला दिसतो. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं ते आरोप केले जातात. अनेकदा समाज माध्यमांमध्येही याविषयी खूप युद्ध पेटलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. पण ख्रिस्ती साहित्य म्हणजे नक्की काय? म्हणजे जे ख्रिस्ती आहेत त्यांनी लिहिलेलं साहित्य म्हणून ते ख्रिस्ती साहित्य, की धर्माच्या प्रचारासाठी लिहिलेलं साहित्य म्हणून ते ख्रिस्ती साहित्य? या ख्रिस्ती साहित्याकडे आणि त्याच्या धर्मांतराच्या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? आता त्याच्यात एक सुधारणा करायला लागेल, की तुमचा प्रश्न कसा होता, की ख्रिस्ती साहित्यावर धर्मांतराचा आरोप केला जातो. तर ख्रिस्ती साहित्यावर धर्मांतराचा आरोप केला जात नाही, ख्रिस्ती धर्मीयावर धर्मांतराचा आरोप केला जातो. ही एक छोटीशी सुधारणा आहे. मग त्याच्यात असं आहे ना, की पूर्वी ज्या वेळेला ब्रिटिश आली, म्हणजे 15व्या आणि 16व्या शतकामध्ये आपल्या देशामध्ये पोर्तुगीज आले पहिल्यांदा, आणि वसई सारख्या ठिकाणी जे काही धर्मांतर झालं ते पोर्तुगीजांनी केलेलं आहे. म्हणजे वसई असेल, साष्टी असेल, गोवा असेल, दमण असेल, ह्या विभागामधलं धर्मांतर त्यांनी केलेलं आहे पोर्तुगीजांनी. 17व्या शतकामध्ये, 16व्या आणि 17व्या शतकामध्ये ब्रिटिश ज्या वेळेला आले, त्यावेळेला ब्रिटिशांनी जे धर्मांतर केलं ते धर्मांतर, आणि त्यासाठी त्यांनी भाषेचा वापर केला. कारण बायबल सर्वसामान्य लोकांपर्यंत जावं, म्हणजे 15व्या शतकापर्यंत बायबलचं भाषांतर युरोपात देखील झालं नव्हतं. प्रोटेस्टंट पंथाचा जो उदय झाला, मार्टिन ल्युथर किंगने केलं, त्याच्यावर सर्वात मोठा आरोप होता की त्याने जर्मनीमध्ये बायबलचं भाषांतर केलेलं आहे. म्हणून त्यांना ते धर्मगुरू होते, धर्म बहिष्कृत झाले, आणि मग आमच्यात 2 पंथ पडले. तर ब्रिटिशाने जे धर्मांतर या ठिकाणी केलं, त्यासाठी बायबलचा किंवा ख्रिस्ती प्रार्थना असतील त्याचा अनुवाद केला, म्हणून त्या साहित्याचा वापर त्यांनी धर्मांतरासाठी केला. ते वेगळं. पण त्यानंतर आताची जी परिस्थिती आहे, आता लेखक जो लिहितो तो त्याच्या समाजाचे सुखदुःख लिहितो. आता मुस्लिम एखादा लेखक असेल तर मुस्लिम समाजातली जी दुःख आहे, त्याच्यातले जे दारिद्र्य आहे, शिक्षणाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, त्याबद्दल तो लिहितो. किंवा ख्रिस्ती माणूस जो लिहितो, लेखक लिहितो, तर आमच्या समाजातली काही वैशिष्ट्ये आहेत, आमची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे शेवटी महाराष्ट्रात असल्यामुळे, मराठी भाषक असल्यामुळे संस्कृती एकच आहे, परंतु धर्मातून काही सांस्कृतिक मूल्य तुमच्याकडे येतात, धार्मिक अंगाने काही मूल्य येतात. तर त्यामुळे काही सांस्कृतिक काही फरक आहेत आमच्यामध्ये ना. म्हणजे उदाहरणार्थ लग्न पद्धती असतील, सणवार असतील, ह्याच्यामध्ये काही फरक आहे, तर तो ते मांडत असतो. तर त्या अर्थाने म्हणजे धर्मांतराचा आणि आमचा काही संबंध नाही.
आता मूळ मुद्दा राहिला जो आरोप केला जातो तो ना, तर कसं आहे की माझं स्वतःचं असं मत आहे की बळजबरीने कुठल्याही प्रकारचं धर्मांतर कधीही होऊ नये. परंतु एक मूळ मुद्दा असा आहे की ख्रिस्ती धर्म हा स्वस्थात्मक झाला ती गोष्ट वेगळी. मुळात ख्रिस्ताचा जो विचार जो आहे ना तो परिवर्तनाचा विचार आहे. म्हणजे बुद्धानंतर धर्म नाकारलेला येशू आहे. बुद्धाने एकेकाळी धर्म नाकारला होता आणि येशूने अतिशय पुरातन असा हिब्रू धर्म, ज्यू धर्म ज्याला म्हणतो तो नाकारला, म्हणून त्याला क्रुसावर खेळलं. ते सगळं नाकारलेलं आहे त्यांनी. त्याच्यातली जे काही हिंसा नाकारलेली आहे, त्याच्यातलं कर्मकांड नाकारलेलं आहे, म्हणून तो एक विचार आहे. म्हणून तो अनेक लोक सांगतात, त्यांना एखादा विचार पटला एखाद्या माणसाला की मला आता बुद्धाचा विचार पटू शकतो ना. युरोपमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तरुणामध्ये एक अशी लाट आहे की ती बौद्ध धर्माकडे वळत आहेत, कारण त्यांना ते शांतीचं प्रतीक वाटते. त्याच्यात त्याने ते, कारण धर्म कशासाठी आहे की माझी आत्मिक उन्नती व्हावी म्हणून धर्म आहे ना, तर वळतो आहे ना. तसं इकडे कोणाला वाटत असेल की मी त्या धर्माकडे जावं, ते परिवर्तनासाठी आहे. परंतु मूळ जे आहे की बळजबरीने कुठल्याही गोष्टी होऊ नये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की ह्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्य आहे. म्हणजे कोण कुठल्याही धर्मात जाऊ शकतो. आई वडिलांनी दिलेले धर्मच आपण चिकटून बसलेले आहोत. पण उद्या एखाद्याने अभ्यास केला की मला कुठलाही धर्म नकोच, म्हणजे चार्वाकाचा जो विचार आहे तो जर मी स्वीकारला तर ते पण त्याला स्वातंत्र्य असावं. परंतु तुम्ही जर असं विधान केलं की कुठलाही धर्म मानत नाही, तर आज देशामध्ये अशी परिस्थिती आहे की तुम्हाला कॉर्नर केलं जाऊ शकतं. म्हणजे काल परवा एका सिनेमा नटाचं मी उदाहरण बघितलं की धर्मासंदर्भात त्याने विधान केलं. त्याचं स्वातंत्र्य आहे की मला ह्या सगळ्याच्या धार्मिक रूढी रिवाजामध्ये, कर्मकांडामध्ये न अडकता माणूस अतिशय नैतिक जीवन जगू शकतो. पण आपल्या इकडे कप्पेबंद झालेला आहे की मी धार्मिक आहे. धार्मिक असणं आणि आध्यात्मिक असणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात धार्मिक झालेलो आहोत, परंतु आमचं नैतिक आचरण घसरल्यामुळे देशाची आज अधोगती झाली. मग त्याकरता प्रयत्न होताना दिसतच नाही. माणसं देवळाच्या दारामध्ये फार प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. हा धर्माचा पराभव आहे, कारण माणसं भेदरलेली आहेत म्हणून तू देवळात जातात. आसरासाठी, निवाऱ्यासाठी भीतीग्रस्त आहेत. आणि भीतीग्रस्त समाज करण्यात आलेला आहे जगभर. म्हणजे आपल्याच इकडे लाट आहे असं नाही, सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक उन्माद वाढत आहे. म्हणजे त्या मिरवणूक असतील, सणवार खूप मोठ्या प्रमाणात आपण आता गणेश चतुर्थीपासून सगळं बघतो आहोत. हे सगळं का आलं, म्हणजे हे प्लॅन केलं जात आहे. त्यामुळे मूळ प्रश्नापासून लोकांचं लक्ष हटवायचं, त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून देखील धर्माची गुंगी वापरली जाते का. म्हणून कार्ल मार्क्सने सांगितलं होतं की धर्म अफूची गोळी आहे. त्या अर्थाने त्याने वापरलं होतं की त्या काळामध्ये आजही अनेक ठिकाणी ख्रिस्ती धर्माचं देखील ते गुंतवून ठेवण्यामध्ये झालं. प्रश्न विचारला पाहिजे. मी जर धार्मिक असेल तर आजच्या परिस्थितीबद्दल मी प्रश्न विचारतो का. ती प्रश्न विचारण्याची ताकद तुम्हाला धर्म देतो, तो खरा धार्मिक. ख्रिस्ती साहित्याबद्दल बघितलं तर त्याच्या म्हणजे जर आपण तुलना केली, खरंच तशी तुलना होऊ शकत नाही, पण जरी आपण करायची म्हटली तर दलित साहित्याकडे जर आपण पाहिलं तर एका उंचीपर्यंत दलित साहित्य गेल्याचं दिसतं. त्याचा विकासही मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसतं. ख्रिस्ती साहित्याबद्दल मात्र असं होताना आपल्याला दिसत नाही. याची नक्की कारणं काय आहेत? आम्हाला देखील त्याची खंत आहे, कारण दलित साहित्यामध्ये 60 नंतर जी पिढी आली, म्हणजे दया पवार असतील, नामदेव ढसाळ असतील, शरणकुमार लिंबाळे असतील, केशव मेश्राम असतील, ही पिढी, आणि स्त्रियांच्या संदर्भामध्ये आयदांसारखं त्यांचं चरित्र उर्मिला पवारचं असेल किंवा आता प्रज्ञा पवारपर्यंत, ह्या सगळ्यांनी अतिशय टोकदार आणि त्यांनी त्यांचे जीवनानुभव, मुक्काम पोस्ट देवाचे गोठणं असेल, त्यांनी ते लिहिलं आणि मराठी साहित्य अतिशय मोठ्या प्रमाणात समृद्ध केलं. विशेष म्हणजे संपूर्ण देशाला उदाहरण दिलं म्हणजे आपल्या दलित साहित्याने की असा देखील प्रवाह होतो. म्हणजे चौकटी बाहेर लोक लिहायला लागले आणि देशभरातल्या जे काही वंचित वर्ग होता त्यांना वाटलं की आम्हाला मुक्त लिहायचं आहे, आम्हाला हे सगळं व्यक्त व्हायचं आहे. तर ती दिशा देण्याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यामागे कारण बाबासाहेबांची प्रेरणा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि फुले शाहू आंबेडकरांचं जी विचारधारा महाराष्ट्रामध्ये रुजली ती अन्य राज्यात रुजली नाही, आपल्याकडे आहे. आणि बाबासाहेब आपल्याकडे झालेले आहेत. बाबासाहेबांसारखं जे काही मिथक आहे किंवा जे वास्तव आहे आपण ज्याला म्हणू शकतो, हे प्रचंड त्याचा खऱ्या अर्थाने आपण म्हणजे जातीमध्ये कप्पेबंद केल्यामुळे त्याचं विश्लेषण खऱ्या अर्थाने होत नाही. परंतु हे सगळं म्हणजे केवळ दलित नाही तर म्हणजे स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा ना,
स्त्रियाच्या संदर्भात अतिशय कष्टकरी समाज असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांना आशेचं किरण दाखवण्याचं काम जे संविधान आहे, त्या संविधानातून जी मूल्य आली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, करुणा, अभिव्यक्तीची स्वातंत्र्य त्याच्यातून मिळालेलं आहे. त्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं नसतं तर लिहू शकले नसते. वेअरएज मराठी ख्रिस्ती साहित्याच्या संदर्भामध्ये ते प्रयोग झाले नाहीत. म्हणजे ते अडकून बसले केवळ धार्मिक साहित्यावर. त्याच्यामध्ये आलं साहित्य, पण अनुवादित साहित्य जास्त प्रमाणात आलं, म्हणजे अनुवाद. त्यानंतर जीवनानुभव फार कमी प्रमाणात आले, जसं जगलं तसं लिहिलं. आता अनेक वर्गातून आमच्या इकडे देखील खालच्या वर्गातून आलेले लोक, दलित वर्गातून लोक आलेली आहेत, धर्मांतर झालेलं आहे, परंतु त्याने त्यांचे जीवनानुभव सकसपणे मांडले नाही. ते यायला पाहिजे. तर तो एक फरक आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. देशात आपण विविधतेत एकता म्हणतो, पण देशात अनेक ठिकाणी धार्मिक मुद्द्यांवर घेऊन हल्ले झालेले दिसतात. वसईतही अनेक अशा घटना झालेल्या आहेत. तुम्ही या सगळ्याकडे कसं बघताय, की धार्मिक ओळख असणं हे कुठेतरी घातक झालंय, अधिक टोकदार झालं? धार्मिक ओळख असणं हे अधिक टोकदार झालेलं आहे. कारण काय झालेलं आहे की माणसं त्याच्या समाजामध्ये, त्याच्या भाषेमध्ये, त्याच्या धर्मामध्ये स्वतःला त्याच्यामध्ये ते सेक्युरिटी म्हणजे सुरक्षितता शोधतात. कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षितता आहे. त्यामुळे भाषिक गट एकमेकाला सांभाळून घेतात, धार्मिक गट एकमेकाला सांभाळून घेतात, आणि त्यामुळे आणि ह्या ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे आपल्या इकडे अनेक वर्षापासून सुरू आहेत ते, तर त्याचं कारण म्हणजे राजकीय कटकारस्थान असू शकतात. एक तुम्हाला सांगितलं पाहिजे की वसईमध्ये अशा घटना घडलेल्या नाहीत म्हणजे अनेक वर्षापासून, आणि त्याला कारण म्हणजे हे देशाला उदाहरण आहे. वसई शांत, सातत्याने वसई शांत राहिलेली आहे, हे देशाला उदाहरण आहे. इकडच्या ज्या काही चळवळी आहेत, साहित्यिक चळवळी असतील, सांस्कृतिक चळवळ असतील, अतिशय सुंदर असं नातं आहे, आणि ते नातं जोपासण्यासाठी, टिकवण्यासाठी चर्चच्या पातळीवर प्रयत्न झालेले आहेत, आणि अन्य समाजाने देखील प्रयत्न केलेले आहेत. दिवाळी स्नेहमिलन हे चर्चमध्ये होते, किंवा नाताळ मेळावा एखाद्या मंदिरात होतो. हे फक्त देशामध्ये, फक्त वसईत घडू शकते. आम्ही हा प्रयत्न काय केला 30-40 वर्षापासून, की आपण आपले जे छोटे छोटे प्रयोग असतात ना, ते जगभर आज सोशल मीडियाच्या काळात जात असतात. त्याच्यातून माणसं प्रेरणा घेत असतात. तर द्वेष करण्यापेक्षा, एकमेकापासून फटकून वागण्यापासून पेक्षा आपण असे छोटे छोटे जर प्रयोग केले ना, तर खूप लोक ते अतिशय चांगल्या प्रकारे घेत असतात, आणि त्या प्रयोगाची अंमलबजावणी अन्य ठिकाणी होते. म्हणून हा प्रयोग आम्ही करीत आलेलो. स्वाध्यायी परिवाराची प्रार्थना गुड फ्रायडेच्या दिवशी वसईतल्या सगळ्या चर्चमध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली, आणि मग ती महाराष्ट्रभर गेली. ती गुड फ्रायडेला स्वाध्यायी परिवार यायचे आणि ते बसायचे. हे केवढं मोठं उदाहरण आहे. हे देखील साहित्याचंच काम आहे ना. म्हणजे माणसामध्ये द्वेषाच्या भिंती बांधण्यापेक्षा संवादाचे पूल बांधा ना. ते संवादाचे पूल कोण बांधू शकतो? त्यासाठी नेतृत्व लेखकांनी करायला पाहिजे, त्या ठिकाणच्या कवीने करायला पाहिजे, त्यांनी माणसं जोडली पाहिजे लेखकांनी, आणि मग ते प्रत्येक सगळ्या साहित्याचं. पण मला असं वाटतं की ख्रिस्ती साहित्यिकाचं फार मोठं काम आहे, ते योगदान आहे. का तुम्हाला जे काही मिळालेलं आहे संचित, येशू करुणेबद्दल बोलतो, येशू प्रेमाबद्दल बोलतो. समता नव्हती ह्या इकडे. 2000 वर्षापूर्वी येशूने समतेचं मूल्य आणलं. गरीब हा परिघा बाहेर होता, त्याला केंद्रस्थानी आणण्याचं काम येशूने केलेलं आहे. ही जी मूल्य आले, म्हणजे संविधानामध्ये जी मूल्य आलेली आहेत ना, ती बायबलमध्ये आहेत, येशूच्या शिकवणुकीमध्ये आहेत. पहिल्यांदा स्त्रियांना सन्मान देण्याचं काम येशूने केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं येशूच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्याच्याबरोबर वेश्या आहेत, वेश्या, आणि त्या संपूर्ण गावकुसा बाहेर होत्या. दगडमारसारखं प्रकरण जर तुम्ही बघितलं, ती पकडली जाते आणि धोंडा मारण्याचं ते प्रकरण आहे. ज्याने पाप केलं नाही त्याने पहिल्यांदा, म्हणजे ती येशू बरोबर आहे. कुष्ठरोगीनं कुठलंही स्थान नव्हतं. म्हणजे रोमन तत्वज्ञानाचा जर अभ्यास आपण केला तर त्याच्यामध्ये मूल जर अपंग जन्माला आलं तर त्याला मारून टाका असं लिहिलेलं आहे. परंतु बायबलमध्ये येशूच्या, म्हणजे जुन्या करारात नाही, येशूच्या चरित्रामध्ये येशूने पहिल्यांदा सांगितलं की देव तुमच्यावर प्रेम करतो, आणि देवाच्या गौरवासाठी ते मूल तुमच्याकडे, त्याचं तुम्ही जतन करा, सांभाळ करा. आज घरात ॲबनॉर्मल मूल आलं तर आपण त्याची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतो. घरामध्ये खूप त्रास होतो आई वडिलांना, ॲबनॉर्मल मूल असेल तर. अनेक घरामध्ये आहेत मुलं, पण ते पालक ज्या पद्धतीने काळजी घेतात, ही विचारधारा बदलण्याचं काम त्याला 2000 वर्ष लागलेली आहेत.
म्हणजे ते तुम्ही कुठलं तरी पाप केलेलं आहे म्हणून तुमच्या घरात ते मूल जन्माला आलेलं, ही जगभर ही धारणा होती. ती धारणा बदलण्याचं काम म्हणजे ज्यांची अपंगिता नाही अशाबद्दल विचार करण्याचं काम जे आलेलं आहे ते संविधानामध्ये आलेलं आहे आपलं. म्हणजे प्रेमाचं मूल्य असेल, माणसा माणसातलं संवादाचं मूल्य असेल, अभिव्यक्तीचं मूल्य असेल, समतेचं मूल्य असेल, ते आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की साहित्यिकाने ही मूल्य घेऊन पुढे गेलं पाहिजे. तर तुम्ही आता ज्या काही गोष्टींचा उल्लेख केला त्याच्यात एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे अंधश्रद्धा. आपण अंधश्रद्धेकडे जाऊच, पण त्याच्या आधी ज्या पद्धतीनं तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करतायत, तर याच्यात कुठेही ख्रिस्ती साहित्याची भूमिका कुठे आहे तर ती स्पष्ट होत नाही. मग जसा आपण पहिला प्रश्न घेतला होता की ख्रिस्ती साहित्य म्हणजे काय, ते जसं लोकांमध्ये कन्फ्युजन आहे, तसंच ख्रिस्ती साहित्यिकांची नक्की भूमिका काय आहे ही भूमिका ही फारशी स्पष्ट होताना दिसत नाही. आपल्याकडे एक सरधोपट व्याख्या केली जाते की ख्रिस्ती लेखकाने लिहिलेलं साहित्य म्हणजे ख्रिस्ती साहित्य. आता युरोपातलं सगळं साहित्य ख्रिस्ती होईल कारण ते ख्रिस्ती आहेत. म्हणजे खूपशे लोक अजूनही ते आता धर्म मानत नाही ती गोष्ट वेगळी. गाब्रिएल गार्सिया मार्क्वेस सारखा माणूस आहे तो धर्मच मानत नाही, परंतु ज्या धर्मातून आलेले आहे मग तसं त्या अर्थाने जर आपण म्हणू आपल्या इकडे एक ती सोपी व्याख्या केलेली आहे. परंतु साहित्याचं जे मूळ जे प्रयोजन आहे ना ते प्रयोजन असं आहे की त्यांनी मानवी मूल्यांचं संवर्धन करावं, हे साहित्याचं मूल्य आहे. तर ख्रिस्ती साहित्य जे आहे ना ते तेच काम आता करीत आहे त्या अर्थाने. आपण अंधश्रद्धेकडे येऊयात. अंधश्रद्धा ही प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आहेच आलेली आपल्याला दिसून येते. ख्रिस्ती समाजामध्ये ही कशी आहे हा एक भाग. दुसरा, या अंधश्रद्धेला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं किंवा त्या आजारांना या अंधश्रद्धेनं झाकून टाकलंय असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्या अंधश्रद्धेच्या मध्ये आजार झाकून टाकले जातात आणि मग त्याला बरं केलेलं आहे किंवा याची आमच्यात ताकद आहे असं सांगितलं जातं. काय पद्धतीच्या अंधश्रद्धा या ख्रिस्ती समाजामध्ये आहेत आणि त्याला आवरण घातलेली आहेत? तो अतिशय म्हणजे कळीचा मुद्दा आहे खरं म्हणजे. पण अंधश्रद्धा सगळ्याच धर्मामध्ये आहेत. म्हणजे पूर्वी आपण विचार करत होतो की माणसं शिकली की थोडीशी त्याच्यातून बाहेर पडतील ना, परंतु आता आपल्याला वाटत होतं पण आता परिस्थिती अशी आहे की शिकलेल्या माणसांच्या अंधश्रद्धा अतिशय टोकाला गेलेल्या आहे. ते देवळाच्या दारामध्ये रांगा लावून आहेत, ज्याच्याकडे पैसे आहेत तो VIP गेट मधून जातो आहे. तर हे सगळ्या धर्मामध्ये आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये एक ती आहे की म्हणजे आजारातून मुक्ती वगैरे ना, ती संकल्पना येशूच्या जीवनचरित्रातून आलेली आहे की येशू आजार बरा करतो ही संकल्पना आहे. हा, तर त्यामधून आलेली आहे. परंतु त्याचा गैरफायदा जे काही म्हणजे धर्माचे ठेकेदार आहेत आणि ते गोरगरिबांना अशिक्षितांना बळी पाडण्यासाठी त्याचा वापर करीत असतात. ते अतिशय चुकीचं आहे. विज्ञानाच्या मदतीनेच आणि तुमची श्रद्धा, कारण तुमच्याकडे विश्वास पाहिजे. कुठलाही माणूस तुमच्याकडे श्रद्धा असली पाहिजे, जीवनावर श्रद्धा, तुमच्या विचारावर श्रद्धा असली पाहिजे. जेव्हा माणूस श्रद्धा हरवून जातो तेव्हा तो आयुष्य हरवून जातो. तर तुमची श्रद्धा तुम्हाला बरं करते, तुमचा विश्वास तुम्हाला बरा करतो, पण त्याच्या जोडीला आधुनिक जे वैद्यकशास्त्र आहे त्याचा देखील तुम्ही वापर केला पाहिजे. आता असं कोण सांगत असेल की तू डॉक्टराकडे जाऊच नको, मी तुला बरं करतो, तर ते थोतांड आहे आणि त्यापासून सावध राहिलं पाहिजे. परंतु कसं आहे माहिती का की गोरगरीब जो आहे ना तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दुःखामध्ये असतो, त्याला कुठेही आधार नसतो. मग त्याचा फायदा अशी जी लोक आहेत ती घेत असतात. तर ते चुकीचंच आहे. परंतु त्याला आता त्यामध्ये बदल व्हायला खूप वेळ लागेल, कारण दिवसेंदिवस परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. आणि दुसरीकडे ह्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये जे जनजागरण व्हायला पाहिजे होतं ते आपल्याकडे होत नाही. एखादे दाभोळकर जेव्हा जागरण करतात तेव्हा आम्ही भर रस्त्यात त्यांचा खून करतो. हे सगळं निक्सेस आपण ओळखून घेतले पाहिजेत, कारण शासकीय पातळीवर ह्याच्यावर जनजागरण व्हायला पाहिजे. तर शासन आता ह्या सगळ्या धर्मांध रूढींना पाठीशी घालताना आपण डोळ्याने बघतो आहोत. आणि आपल्याचकडे नाही, संपूर्ण जगभर म्हणजे अमेरिकेसारख्या ठिकाणी देखील ह्या गोष्टी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये धर्माच्या मदतीने सत्तेचा सोपान चढायचा, हे जे सगळं चाललेलं आहे ना, त्यामुळे त्याच्यात फरक पडेल. पण ह्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन जी असते म्हणजे लूट ज्याला आपण म्हणतो, ती लूट सर्वसामान्य माणसांची होते.
आणि त्याकरता त्यात आर्थिक लूटही मोठ्या आर्थिक प्रमाणात. लूट सर्वात जास्त असते. आर्थिक, शारीरिक लूट असते, सगळ्या प्रकारची मानसिक लूट असते. लोकांना पांगळं केलं जातं. त्यांचं सगळ्या प्रकारचं शोषण जे आहे ना, ते शोषण केलं जाते आणि त्या शोषणाच्या विरोधामध्ये लेखक उभं राहिलं पाहिजे, साहित्याने उभं राहिलं पाहिजे. तर किंवा ज्याला रिडिफाईन जीजस म्हणजे येशू पुन्हा लोकांना समजावून सांगा. तर रिडिफाईन जीजस जे आहे ना, येशू समजून घ्या, येशू समजावून सांगा. येशू काय आहे? म्हणजे येशू अंधश्रद्धा पसरवत नाही, तर येशू तुमच्या आतमधल्या विश्वासाबद्दल बोलतो. ते आधुनिक विज्ञानाने पण मान्य केले. तुमच्याकडे विश्वास असला तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता, तुम्ही ते करू शकता. परंतु त्याकरता येशूची पुन्हा मांडणी करण्याची गरज आहे. म्हणजे आमच्या संदर्भात जर बोलायचं झालं आणि अन्य समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर जनजागरण होणं आवश्यक आहे. एक मला खूपच महत्वाचं वाटलं, की आपल्याला खरं तर आत्तापर्यंत असं वाटत होतं, की माणसं शिकली, की ती अंधश्रद्धा सोडतील. पण हीच अंधश्रद्धा ठरलेली आहे, असं आपल्याला आता गेल्या काही काळामधनं वेगवेगळ्या माध्यमातनं ज्या बातम्या येतात, त्याच्या याच्यावरनं आपण म्हणू शकतो हे. खरं तर साहित्यिक आपण ज्याला म्हणतो, साहित्यिक असेल किंवा कलाकार असेल, हा राजकीय, सामाजिक या प्रश्नांवर वचक ठेवणारा एक घटक म्हणून तो अतिशय महत्वाचा समजला जात होता. मी होता मुद्दामून याच्यासाठी म्हणतीये, की आता सध्या साहित्यामध्ये जे काही वातावरण आपल्याला आजूबाजूला दिसतंय, तिथे एकतर तुमच्या धर्माची ओळख दाखवणं हे अधिक भयानक झालेलं आहे, टोकाचंही झालेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विडंबन करणं, समाज समाजाचं विडंबन करणं किंवा राजकारणाचं विडंबन करणं, हे साहित्यिकाला अवघड झालेलं आहे का? आणि जे हे अवघड कामही करतायत, त्यांना तो त्रास वाटतो. सगळ्या म्हणजे देशभर आपण जर बघतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ग्रहण लागलेलं आहे. तुम्ही एखादं नाटक असलं, जराशी कुणाला खुपलं तर ते बंद पाडलं जाते, ते होऊन दिलं जात नाही. तुम्ही एखादं पुस्तकामध्ये काही आक्षेपार्ह असलं तर न वाचणारे लोक देखील मोर्चा काढतात. एखादा सिनेमा असेल, एखादी कविता असेल, तर त्यावरून तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोलिंगला, आता विशेषतः सोशल मीडियामधून ना, ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आधीचा जो प्रश्न होता ना, तो मला अतिशय महत्त्वाचा वाटतो, की ज्या देशामध्ये लेखक, विचारवंत, कलावंत इम्पॅक्ट करीत असतात त्याच्या ध्येय धोरणावर, विचार सरणीवर, त्या देशाला भवितव्य असते. आणि ज्या देशामधून लेखक, कलावंत, विचारवंत ह्यांचा रोल मर्यादित होतो, त्या देशाला भवितव्य नसते. तर आता आपल्या इकडे आपण तो अनुभव घेत आहोत, की आपण त्यांना त्या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर काढलेलं आहे. आणि जे सगळं जग आता जे आकाराला आलेलं आहे ना, ते मनोरंजन ह्या मूल्यावर आधारित आहे. त्या ठिकाणी आम्हाला केवळ मनोरंजन पाहिजे, 2 घटकेची करमणूक पाहिजे. म्हणजे मूलभूत विचारापासून आपण दूर गेल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. जसं तुम्ही म्हणालात, की एंटरटेनमेंटवर कदाचित सोशल मीडियामुळेही त्याचा खूप मोठा प्रभाव पडलेला असेल आणि आपल्याला सगळंच खूप छान-छान चाललेलं आहे असं दाखवायचंय. मग ते आपलं आयुष्य असेल किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतील, हे सगळं असेल. पण या सगळ्याचं म्हणजे असं म्हटलं जातं, की साहित्य हा समाजाचा आरसा असतो. तर या समाजाचं प्रतिबिंब आत्ताच्या साहित्यामध्ये खरोखरीच पडतंय का? आणि नवीन येणाऱ्या पिढीमधलं तुम्हाला कोण वाटतंय, की तो साहित्यिक आशावादी आहे? अशी काही नावं सांगता येतील का? नावापेक्षा म्हणजे चित्र अतिशय चांगलं आहे. गावागावामध्ये, खेड्यापाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विधवा महिलांचे प्रश्न असतील, शाळाबाह्य मुलांचे प्रश्न असतील. आज जे काही विकासाची संकल्पना जी राबवली जात आहे, म्हणजे त्याबद्दल देखील प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे जी विकासाची संकल्पना, म्हणजे मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो, की बुलेट ट्रेन ही विकासाची संकल्पना आहे आमची. तर त्या बुलेट ट्रेनचा लाभ किती लोकांना होणार आहे? किंवा समृद्धी महामार्ग ही आमची विकासाची संकल्पना. त्या समृद्धी महामार्गाचा लाभ किती होणार आहे? गावागावामध्ये पिण्याचं पाणी नाही. जानेवारीपासून टँकर लागले जातात. मुलं शाळाबाह्य होतात. आरोग्याची सोय नाही. तर ह्या प्रश्नाबद्दल बोललं जात नाही. म्हणजे मूलभूत प्रश्नापासून समाज दूर जात आहे आणि करमणुकीच्या आणि बाकीच्या याच्यामधून त्यांना सगळं गुंगवून ठेवलं जात आहे. या सगळ्या काळामध्ये आजही अनेक लोक म्हणजे लेखक विशेषतः महाराष्ट्रातले अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका मांडत आहेत. तर ती आशादायी गोष्ट आहे. आपण किती घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे.
अगदीच आपण कितीही बोललो तरी मला असं वाटतं की एन नंबर ऑफ गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण बोलू शकतो. आपल्याला लिमिटेशन्स आहेत याची. एक शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा, मग आपण तुमच्या कवितेकडे वळूयात. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जरा विचार करून त्याचं उत्तर दिलं तर जास्त बरं होईल. की आत्ताचं जे काही वातावरण आपण तयार केलंय साहित्याभोवती, साहित्यिकांभोवती, अशा या सगळ्या वातावरणामध्ये लिहिताना, व्यक्त होताना तुम्हाला स्वतःला भीती वाटते का? व्यक्त होताना भीती वाटत नाही. कारण पहिल्या प्रश्नामध्येच तुम्ही प्रास्ताविकामध्ये तुम्ही सांगितलं होतं, की 40 वर्षापासून मी लिहितो आहे आणि आम्ही चळवळीतून आलेलो आहोत, वेगवेगळ्या चळवळीतून आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही हे सगळं ह्याचा अनुभव आहे. आम्ही म्हणजे तर ती एक विचारधारा पक्की झालेली आहे. तर मला असं वाटतं, की आपण बोललं पाहिजे, आपण व्यक्त झालं पाहिजे. कारण लेखक ना, की ज्यांना बोलता येत नाही, ज्याला लिहिता येत नाही, ज्याला कान नाहीत, ज्याला डोळे नाहीत, ज्याला वाचा नाही, त्याचे शब्द होऊन लेखक येत असतो. त्यामुळे लेखकाची ती अतिशय महत्वाची जबाबदारी असते, की त्याने बोललं पाहिजे. तुम्ही जर बोलला नसाल, तर मग कोणीच बोलणार नाही. तर त्या अर्थाने मला कधी भीती वाटत नाही आणि म्हणून सातत्याने भूमिका घेणारी माणसं ज्या समाजात संपून जातात, तो समाज कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्या समाजातल्या जी वंचित घटक असतात, त्यांची दुःखाला पारावर राहत नाही. म्हणून बोललं पाहिजे. तो कशासाठी बोलत असतो, की इतरांच्या दुःख पाहून त्याच्या घशामध्ये आवंडा आला पाहिजे, घास अडकला पाहिजे, तर तो लेखक. केवळ मला मंच एखाद्या व्यासपीठावर येऊन कविता वाचायला दिली आणि मिरवत आला आणि मिरवत गेला. हे लेखकाचं काम नाही ना. लेखक लोकलढ्यामध्ये दिसतो का तुम्हाला? आता त्याच्यावर पण फार मोठ्या प्रमाणामध्ये विवाद होतात, की त्याने फक्त लिहावं. अरे पण मग बोलणार कोण? तुम्ही त्यांच्यामध्ये गेलं पाहिजे, त्यांचं आसूड दुःख ओढण्याचा प्रकार हां, आहेच. त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. त्यांच्या मोर्चात 2 पावलं तरी चाललं पाहिजे ना रे. तो जर जिवंत राहणार नसेल, तर तुमच्या घरामध्ये अन्नधान्य कसं येणार आहे? मग बरं. त्याच्याबद्दल तुम्ही बोलायचंच नाही. आणि मी एअर कंडिशन रूममध्ये बसून कविता लिहिणार असेल, तर माझ्या लेखक म्हणून असण्याला काही तुम्ही किती लिहिता महत्त्व नाही. परंतु तुम्ही कोणासाठी लिहिता? तुम्ही बोलता का? आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही भूमिका घेता का? हे काठावर असता. ह्याला बरं वाटावं, त्याला बरं वाटावं, मला हे फायदे मिळावेत, मला ते फायदे मिळावे, मी ह्या कमिटीवर जावं, मी त्या कमिटीवर जावं. ह्यासाठी मी जर लिहिणार असेल, तर त्याच्यामध्ये टोकदारपणा नाही येत ना ते. तर तो माझा पराभव आहे आणि खरं म्हणजे ती लेखकाची आत्महत्या आहे. आणि अनेकदा होते. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीत सगळे धोके पत्करून माणसं लिहितात, माणसं बोलतात. सर्वसामान्य माणसं उभी राहतात. तर ती आशेची घटना आहे असं मला वाटते. अगदी खरं आहे. पण आता आपली मुलाखत जी संपण्याच्या टप्प्यावर आहे, तर बिना कवितेचं कवीला सोडणं म्हणजे हा आमचा गुन्हा असू शकतो. त्याच्यामुळे एक कविता ही नक्की झालीच फार पाहिजे. सुंदर. छान, छान. आपण कवितेपासून सुरुवात केली होती आणि कवितेपासून आपण समारोप करीत आहोत. तर त्या कवितेचं शीर्षक आहे की देवधर्मापासून दूर गेल्यापासून ना. म्हणजे धर्म वेगळ्या अर्थाने डिफाईन करण्याची ती काही लोकांना त्याचा अर्थ कळणार नाही. तर हे तर काहीच नाही. हे तर काहीच नाही. देवधर्मापासून काडीमोड घेतल्यापासून मी खरं तेच बोलू लागलो. देवधर्मापासून काडीमोड घेतल्यापासून मी खरं तेच बोलू लागलो. लांडी लबाडी चोरीमारी बंद केली. लांडी लबाडी चोरीमारी बंद केली. परधनाचा, परस्त्रीचा, शेजाऱ्याचं घरदार, जमीन, बैल, गाढव, नोकर चाकर ह्यांचा लोभ मला पाप वाटू लागला. वाह! बैल, गाढव, नोकर चाकर यांचा लोभ मला पाप वाटू लागलं. विधभर जमिनीसाठी मी कोर्ट कचेऱ्या बंद करून टाकल्या. विधभर जमिनीसाठी मी कोर्ट कचेऱ्या बंद करून टाकल्या. कुणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करू लागलो. कुणी एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करू लागलो. कुणी रुपया मागितला तर 10 देऊ लागलो. कुणी रुपया मागितला तर 10 देऊ लागलं. कित्येक वर्षापासून येणं असलेलं कर्ज मी एक हाती माफ करून टाकलं. घराच्या बाहेरची, आतली, मनातली, रस्त्यावरची, शेतावरची सर्व कुंपणं मी एकदाच मोडून तोडून टाकली. घराच्या बाहेरची, आतली, मनातली, रस्त्यावरची, शेतावरची सर्व कुंपणं मी एकदाच बंद करून टाकली. ओट्यावर टांगवलेल्या पिंजऱ्याचं दार मी सताड उघडलं. ओट्यावर टांगवलेल्या पिंजऱ्याचं दार मी सताड उघडलं. जुन्या गाठी सोडून दिल्या. जुन्या गाठी सोडून दिल्या. अंगावरची सर्व वस्त्र मी उन्हात वाळत टाकली.
अंगावरची सर्व वस्त्र मी उन्हात वाळत टाकली आणि दोरीवर उघडा नागडा पडून राहिलो. माझी मरणाची भीती संपली. माझी मरणाची भीती संपली. देवधर्मापासून दूर गेल्यापासून माझं आकाश आणि माझी पृथ्वी नवीन झाली. देवधर्मापासून दूर गेल्यापासून माझं आकाश, माझी पृथ्वी नवीन झाली. ज्या गोष्टी पूर्वी होऊन गेल्या होत्या त्या मी इतिहास जमा करून मी नवा माणूस झालो. मी नवा माणूस झालो. क्या बात आहे. मी नवा माणूस झालो. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि एक नवीन विचारधाराच खरं तर एक विचार आणि दिशाच खरं तर आमच्या ऑडियन्सला दिली. त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.